जे आपल्याबरोबर आले कदम, घाडी, शर्मा, त्यांचे सहकारी, यांचं मनपूर्वक पहिल्यांदा स्वागत. यांचं ग्राउंड वर्क मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ऐकून होतो, बघत होतो. इकडे सांगितलं गेलं का आमच्या माध्यमातून काही कामं केली. आज तुम्हाला थंड पाजलं इकडे, त्यात इलेक्शन आहे म्हणून थंड नाही पाजलं. इकडे 12 महिने चहा थंड पाजून आम्ही प्रश्न विचारतो, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहेत हे आयुष्यात एकाला पण विचारलं नाही. कोण काँग्रेसचा असेल, कोण शिवसेनेचा असेल, कोण बीजेपीचा असेल, कोण आणखीन कोणत्या पक्षाचा असेल, RPIचा असेल, कोणी आलेल्या माणसाला चहा थंड पाजून आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. पॉझिटिव्हपणे काम कसं, कारण का माझा अनुभव हा आहे 35 वर्षातला. काल लोक येतात, ते विभागातलं काम, एखाद्या पेशंटचं काम, कुठेतरी चिठ्ठी पाहिजे, तुमच्या ओळखीने हे होईल ते होईल, अशा प्रकारे केलं जातं. तुम्ही 35 वर्षात गणपती कुणाकडे येतात? कुणाचा खड्ड्यात गणपती आला का 35 वर्षात? कोणती नवरात्री खड्ड्यात गेली का? कोणती दिवाळी? आज काय परिवर्तन झालं? केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता. आम्ही तिन्ही आमदारांनी मिळून जे काही रेल्वे ओव्हरब्रिज, विरार हायवे टू अर्नाळा, सोपारा हायवे टू निर्मळ, वसईचे दोन्ही फाटे, वालीवाडी, गोकिवरा म्हणजे सातविले आणि वालीव, हे दोन्ही फाटे टू वसईगाव, नायगाव टू वसईगाव, एक रिंग रोड ही पास केलेली. 9 जुलैला 25 करोडचा चेक, 10 जुलैला दादाचा वाढदिवस, 1.5 वर्ष झालं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा 25 कोटीचा चेक 250 कोटी आम्ही देतो. तुझा उद्याला वाढदिवस आहे, हॉस्पिटलचा नारळ फोड. त्यांना प्लॉट नाही माहिती अजून कुठे आहे तो प्लॉट. ही परिस्थिती. रुपेश जाधवच्या तुम्ही बघितलं असेल एक व्हिडिओ चाललेला. रुपेश जाधव आपला जो माजी महापौर, त्यांनी स्वतःच्या घराकरता घेतलेले काय 5-7 गुंठे जागा, जास्त नाही, त्या जागेचा सर्वे करायला गेले. तुला रे बाबा, जो माझा आहे, तुम्हाला हॉस्पिटलचा प्लॉट तर माहिती नाही, तिथं करून घ्या. या पद्धतीचं परिवर्तन होत नाही. जी काय आम्ही पास केलेली कामं, 12 ब्रिजेस, रस्ते मी सांगितले ते, ही सगळी आपल्याला करून घ्यायची आहेत. आणि त्याच हिशोबाने तुम्ही आम्ही सगळे एकत्र राहू. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 महिने आम्ही लोकांना भेटतो, पक्ष न बघता. त्याच्यामुळे तुम्ही कधीही आले तर आम्ही कदम बरोबर, घाडी बरोबर, आपली ओळख व्हायला वेळ लागेल, थोडा 4 वेळा भेटायला लागेल आपल्याला. लक्षात आलं ना? तुमची नावं लक्षात ठेवायला, भेटायला तुम्ही येत चला. जी काही सार्वजनिक कामं घेऊन येतील तुम्ही लोकांच्या हिताची, त्याच्याकरता आमच्याकडून प्राधान्यच मिळेल. त्याच्यातून जे तुम्ही सांगितले 2 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 7 नंबर, हे वॉर्ड जे सांगितले, त्याच्या व्यतिरिक्त पण तुमचे नातेवाईक, ओळखी पालखी कोण असतील, कोणाला फोन करता येत असेल तर ते पण तुम्ही करा. एवढंच यावेळी मी सांगतो. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. अजू आणखीन